नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। पांड्राबुड़ी निवासी ज्येष्ठ नागरिक सरस्वती करणे के घर पर उनकी ही बेटी निशा गायकवाड़ व दामाद संदीप गायकवाड़ ने जबरन कब्जा कर लिया, जिससे त्रस्त होकर सरस्वती करणे ने अपने बेटी और दामाद के खिलाफ अंबाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवाई। साथ ही उन्होंने ज्येष्ठ नागरिक महामंडल विदर्भ के पदाधिकारियों से भी मदद की गुहार लगाई। रिप्रेजेंट इंडिया न्यूज ने इस पूरे प्रकरण पर पीड़ित सरस्वती करणे, उनके बेटे व ज्येष्ठ नागरिक महामंडल के पदाधिकारियों से विस्तार से बात की। सरस्वती करणे, कुठे राहता तुम्ही? पांढराबोडी, जयनगर। काय वाद घडला होता? तुमच्या किती मुलगी आहे? काय वाद आहे ते सांगा. हे वाद घरापासून चालला आहे का मी तिला निघ म्हणू, तर हे काही निघाली नाही, तर तिनं मला मारलं. मुलगी आहे. ते कुठे राहतात? ते माझ्याच घरी राहते. अच्छा. हो. नाव काय? मुलीच्या जमाईचं नाव काय? संदीप गायकवाड आणि निशा गायकवाड. संदीप गायकवाड, निशा. त्यांच्यापासून तुम्हाला काय त्रास होत आहे? त्रास म्हणजे हे शिवा गाई देते, घाण घाण शिवा देते. त्याच्यातून मला याचा भरोसा नाही का उद्या चालून काही धोका आहे. ते तुमचे स्वतःचे घर आहे का? माझं स्वतःचं घर आहे. किती मुले आहेत तुम्हाला? मला 3 मुलं आहे. अच्छा. तर ते तुमची मुलगीचे काय म्हणणं आहे? तिचं म्हणणं आहे का मी निघत नाही माझ्या घरातून. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे का माझं घर खाली पाहिजे. हो. तुमचं म्हणणं असं आहे की माझी जी मुलगी आहे ते माझं घर खाली केलं पाहिजे. हो. असं सांगा. त्याच्याबद्दल काय खाली करत नाही का? ते म्हणते का आम्ही खाली करत नाही. आणि त्यानं संडास बाथरूम बांधलं नाही आणि तिथंच राहून राहिले. तिथंच सगळं काय करून राहिले. स्वयंपाक पाणी तिथंच झोपणं. तुमच्यासोबत काही शिवीगाळ मारहाण काही केली? हो, मारहाणी म्हणजे मायलेकीचीच मारामारी झाली. तो शिवा देते. कोण? जवाई. काय म्हणते? जवाई म्हणजे संदीप गायकवाड. घाण घाण शिवा देते, सांगता नाहीये. ठीक आहे. तर याबद्दल तुम्ही पोलिसला काही तक्रार वगैरे हो, केली? तक्रार केली होती. कुठं केली? कोणते पोलीस स्टेशन? आम्ही पहिले इथं केली होती, शेल भरोसे. तिथं तक्रार घेतली नाही आमचीवाली का आमचं काम नाही आहे हे. तुम्ही कोर्टामध्ये करा आजीबाई. पोलीस स्टेशन मध्ये नाही गेले का? हो, तिथं केलं होतं. कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये गेले होते? पहिले अंबाझरीत गेली होती. तो म्हणे आम्ही काही करत नाही म्हणे, हे तुम्ही कोर्टातून करा म्हणे. त्यानंतर कुठं गेले तुम्ही? काय मग नंतर आम्ही कमिशनर ऑफिसला घेतला. तिथचा ठप्पा घेऊन सन्या शेल भरोश्याला गेलो. तर मग त्यानं काही दिवस महिन्यात त्यानं 3 दिवस आम्हाला बोलवलं. 3 डाव 15-15 दिवसातून 8-8 दिवसातून बोलवलं. पण ते म्हणे का आम्ही नाही करू शकत म्हणे, हे म्हणे झोपडपट्टीचा इलाका आहे म्हणे, असे म्हणत होते. तुम्ही ज्येष्ठ नागरिक मंडळचे काही सदस्य आहे? हो. तर मग आम्ही ज्येष्ठ नागरिक आम्ही आलो. आम्हाला मदत मागाली त्यांची. हो. इकडे आलो का मदत आमची करा बाबा, आम्हाला अशी आमची परिस्थिती आहे घराची, तर तुम्ही मदत करा साहेब, असं म्हणून आम्ही मदत मागायला आलो साहेबांची. तर ज्येष्ठ नागरिक मंडळी तुमची मदत केली का काय? हो, करून राहिले. केलीच समजा. हो. तर आतापर्यंत तुम्हाला न्याय भेटला नाही की? न्याय नाही भेटला आम्हाला. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे का आमचं घर खाली केलं पाहिजे, हे मागणी आहे माझीवाली. का आम्हाला भीती आहे त्यांची. ते पोलीस स्टेशन मध्ये काय झालं? तुमचे जवाईला बोलवलं का? मग बोलवलं, जवायला बोलवलं. जवायला लिखापडी घेतली त्याच्याकडून. तर त्यानं 9 तारखेला त्यानं थोडं बहुत सामान नेलं आणि बाकी सामान इकडे खाणं पिणं सगळंच काही इकडेच आहे. संडास बाथरूम सगळं. जवाईने लिहून दिलं आहे का? लेखीमध्ये? हो, लिहून दिलं आहे जवायनं. पण आतापर्यंत घर खाली केला नाही? घर खाली केलं नाही. हो. थोडेफार सामान घेऊन गेला. हा. हे म्हणजे तुम्हाला असं वाटते का पोलीस बरोबर सपोर्ट नाही, साथ नाही देत आहे पोलीस, वाटत आहे का? तर असं वाटत आहे का हे यायचा आम्हाला भरोसा नाही आहे पोलीसवाल्याचा. आम्ही म्हणलं बी होतं त्यांना का मी हे नाही करू शकत, म्हणलं रिक्स घेऊ शकत नाही, तुम्हीच घ्या साहेब रिक्स. की ह्या करते का नाही करत खाली मी लिहून दिलं नाही आहे. तुमचे जन्मायत मुले काय करतात?
काय करतात ते? त्याचा व्यवसाय काय आहे त्यांचा? त्याचा आता मला भरोसा नाही आहे. नाही, त्यांचा व्यवसाय काय आहे? तुमचे जवाई जवाई काय काय करतात ते? करतात? काम काय करतात? काम तो जाते तर जाते पेंटिंगच्या कामाले, नाही तर घरीच राहते 8-8 दिवस. तुमची मुले काय करते? धुणं भांड्याचे काम करते ते. हो, आता तुमच्या घरी राहिले ते राहत आहे, तर तुम्हाला त्रास होते का काही? त्रास होते ना आम्हाला. त्रास होते म्हणूनच मी दुसऱ्याची इथं झोपायला जातो ना. रमेश बबन करणे. काय घटना घडली, तुमचं काय वाद आहे? असा एक माझे जो घर आहे, माझ्या आई माझे मकान आहे, माझ्या आईच्या नावीचं आहे. सर्व काही माझ्या आईच्या नावी आहे. तर ज्या रूममध्ये राहते त्याच रूममध्ये जसा माझा जवाई आहे, माझ्या आईला त्रास आहे माझ्या बहिणीचा. तर तिले काही थोडंसं परेशानी बहुत चालू आहे घरी. काही रूम काही खाली करून देत नाही आहे. या ज्येष्ठ नागरिक साहेबाच्या इकडे आम्ही येत आहोत, त्याच्या इकडे ते आम्हाला साथ देत आहे. कोणी आम्हाला साथ देत नाही. ज्येष्ठ नागरिक आम्हाला साथ देऊन आली आहे. त्याचे आभारी आहे का ते आमचे काम करत आहे. पण पोलीस स्टेशन आम्हाला साथ नाही दिला आहे. हे जवाईचं हे थोडंसं केलं पाहिजे बा. थोडं आमचं रूम खाली झालं पाहिजे. त्यांना काय नाव ताईचं? तुमच्या बहिणीचं नाव काय? निशा संदीप गायकवाड. जवाईचं? जवाईचं आहे संदीप गायकवाड, विश्वनाथ गायकवाड. तुमची आई एकटी राहते? हां, तुमची आई एकटी राहते? माझी आई एकटी राहते. माझ्या जो रूम होता ते आईनं थोडंसं साथ दिलं त्याला. तर आज तेच आमच्या याच्यावर बसले आहे का खाली नाही करून देत. माझ्या बहिणीला काढायचं आहे त्या रूममधून. मी ॲडव्होकेट अविनाश तेलन. कलेक्टर ऑफिसने माझी समेट अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ याचा मी सचिव आहे आणि अनेक विदर्भातले मंडळ आम्हाला संलग्न आहे. 1 ऑक्टोबरला कलेक्टर ऑफिसने समेट अधिकारी या नात्याने सरस्वतीबाई कर्णेंची तक्रार आमच्याकडे पाठवली. आम्ही त्यांना बोलावलं, सगळी माहिती घेतली. 2 तारखेला आम्ही त्यांच्या घरी गेलो, वस्तुस्थिती पाहिली. वस्तुस्थिती अशी आहे की या बाईचा स्वतःच्या प्लॉटवर तिने 2-2 खोल्याचे 3 ब्लॉक काढले आणि आपल्या 3ही मुलांना तर 1-1 ब्लॉक त्यांनी दिला आहे. मधल्या ब्लॉकमध्ये ती राहते. आता मुलगा जो आहे मधल्या ब्लॉकमध्ये राहणारा, हा कामधंद्यानिमित्त दुसरीकडे गेला. तर तिच्या जावयाने आणि मुलीने म्हटलं की आम्हाला राहायला घर नाही आहे, आम्हाला तुमच्याकडे राहू द्या. आम्ही 2-4 महिन्यांतर आमची व्यवस्था झाली की चालले जाऊ. आता प्रेमापोटी त्यांनी तिला राहू दिलं. नंतर त्यांनी ते घर बळकावण्याचा प्रयत्न केला. रोज भांडण व्हायचं, शिवीगाळ करायचे. 19 ऑगस्टला या बाईच्या लहान मुलाच्या छातीवर हा जावई बसला, म्हणजे संदीप गायकवाड. त्याला मारलं. त्याला 2 मुलं आहे, एक 15 वर्षाचं 17 वर्षाचा. त्यांनी काड्याकाड्याने मारलं आणि ही बाईमध्ये पडली तर हिचीच मुलगी तिने हिला मारलं. शेवटी यांना तक्रार करण्याशिवाय मार्ग नव्हता. हे ते कशी तरी सुटका करून घेतली मुलाची आणि पायी चालत चालत अंबादेवी पोलीस स्टेशनला गेले. तर हा जावई स्कूटरने आधीच गेला. त्यांनी तिथे काय सेटिंग केलं माहीत नाही. पण हे जेव्हा गेले तेव्हा पोलिसांनी यांची तक्रार घेतली नाही. थातूरमातूर उत्तर दिलं की अदखलपात्र गुन्हा आहे, हा नातेवाईकांचं भांडण आहे, तुम्ही कोर्टात जा. आम्ही पोलिसांना समजावलं की हा नातेवाईकांचं भांडण नाही आहे, तो यांचा कोणीच नाही आहे, किरायदार नाही, हे त्याचे घरमालक नाही आणि घर या बाईच्या नावाचं आहे. तर ज्यांनी या घरात घुसावंच कशाला, त्यांनी घर खाली करावं. त्याच्यानंतर मग भरोसा सेलमध्ये त्यांनी केस पाठवली. भरोसा सेलमध्ये त्यांनी लिहून दिलं त्या जावयानी की 15 ऑक्टोबरला लिहून दिला की 15 दिवसात मी घर खाली करतो. म्हणजे 30 ऑक्टोबरला खाली करणार होते. या बाईनी ते घर सोडलं, बाहेर दुसरीकडे राहायला गेली आणि वाट पाहत होती की 30 ऑक्टोबरला खाली करेल. त्यांनी घर खाली केलं नाही. मग यांनी पुन्हा तक्रार केली दुसरी. आता पोलीस ॲक्शन घेत नाही. पोलिसांनी भरोसा सेलला पाठवलं. भरोसा सेलनी निर्वाह न्यायाधिकरण कक्ष त्यांच्याकडे तक्रार पाठवून दिली आणि यांना म्हणे तुम्ही जा तिथे. यावेळी तिथे अर्ज केला. आचारसंहिता लागू असावी, यांचा अर्ज कोणी घेत नव्हतं. शेवटी आम्ही पोलीस कमिशनरकडे गेलो. 1 जानेवारीला आमची पोलीस आयुक्तांची भेट झाली. त्यांना आम्ही सगळं सांगितलं. त्यांना एकदम लक्षात आलं की हा अन्याय बा. त्यांनी अंबादेवी पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्याला सांगितलं ताबडतोब कारवाई करा.
त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलावलं. आम्ही या बाईला घेऊन गेलो. त्यांनी सगळी तक्रार घेतली आणि सांगितलं आम्ही कारवाई करतो. तक्रार थोडक्यात अशी आहे की या बाईचं घर आहे, या घरात तो घुसतो आणि यांना त्रास देतो, म्हणून ही बाई दुसरीकडे राहते. तर ही बाई घरात जाईल केव्हा? म्हणजे स्वतःचं घर असून ती बाई बेघर झाली. मग अंबाझरी पोलीस स्टेशननी त्याला बोलावलं, त्याला समज दिली. त्यांनी लिहून दिलं की 8 फेब्रुवारीला मी घर खाली करणार. त्यांनी हिला सांगितलं की बाई 8 फेब्रुवारीपर्यंत कळ काढ. 8 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी घर खाली केलं नाही. थोडंसं जुजबी सामान दुसरीकडे नेलं. आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी तो या बाईचा पूर्ण परिसर रिकामा करावा. तो यांचा किरायादार नाही, काही नाही. घर या बाईने बांधलं आहे. या बाईला तिच्या घरामध्ये भीतीयुक्त वातावरणात राहायची पाळी आली नाही पाहिजे. त्यांनी हिच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला नाही पाहिजे. तिला शांततेने जगता आलं पाहिजे. आता 68 वर्षाची बाई आहे, तिला शांततेने जगता आलं पाहिजे. या बाईचं नाव आहे सरस्वतीबाई बबन करणे. वय आहे 68 वर्ष. ही बाई मोलकरीण आहे, कामधंद्याचं काम करते लोकांकडे. तिथे ही मुलगी हिची जाऊन तिला मारते आणि जावे उभा राहतो. हे बंद व्हायचं असेल तर पोलिसांचं संरक्षण पाहिजे. खरं म्हणजे 1 जानेवारी जेव्हा पोलीस आयुक्तांनी सांगितलं तेव्हा आतापर्यंत काम होऊन जायला पाहिजे. तर पोलीस स्टेशननी पोलीस आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे ताबडतोब तिला न्याय दिला पाहिजे. त्याला तिथून हुसकावून लावलं पाहिजे. आणि ही ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या घरामध्ये बेघर व्हायची पाळी आली नाही पाहिजे, म्हणून ताबडतोब कारवाई करावी आणि परत एकदा पोलीस आयुक्तांनी लक्ष द्यावं एवढीच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही देणार. पोलिसांनी आमचा अंत न पाहता लगेच 8 दिवसाची कारवाई करावी आणि त्या बाईला तिच्या घरामध्ये राहू द्यावं. बाकीचे जे अतिक्रमण करणारे आहे त्यांना हुसकावून लावावं. अतिक्रमण केलेले लोक कोण आहेत, त्यांचे काय नाव आहे? हां, अतिक्रमण म्हणजे तसे आतंकवादी कसे घुसतात तसा त्यांचा जावई आणि मुलगी त्यांना ती प्रॉपर्टी बळकायची आहे. त्यांचं काही तिथे काही अधिकार नाही, काही नाही. त्या बाईची स्वकष्टाची बालकीची जागा आहे, त्यांचा काही अधिकार नाही. पण हे म्हणजे गुंडगिरीच्या भरोश्यावरती ते बिचारे गरीब लोक आहे, मोलमजुरी करून खाणारे आहे. यांच्या गुंडागर्दीमुळे त्रास होऊन राहिला. आणि पोलिसाचं कामच काय आहे? गुंडागर्दी बंद करणेच काम आहे. ते करावं आणि ज्येष्ठांना न्याय द्यावा. सरस्वतीबाई करणे त्या आमच्याकडे तक्रार घेऊन आल्या. त्याला आता 2 महिने होऊन गेलेले आहेत. पोलिसांकडे 3दा तक्रारी झालेल्या आहेत. पोलीस आयुक्तही मध्ये पडलेले आहे. अजूनही कारवाई जर झाली नाही तर आम्हाला धरणं आंदोलन देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. नागपुरातले सगळे ज्येष्ठ नागरिक पहिल्यांदा अंबाझरी पोलीस स्टेशनवर जातील आणि त्यांना सांगतील. त्याच्याकरता उद्याच आम्ही त्यांना पत्र देतो आहे की तुम्ही हा निर्वाणीचा इशारा समजा आणि कारवाई करा. आम्हाला आंदोलन करायची पाळी आणू देऊ नका. लक्ष्मण गोविंदराव देशपांडे, प्रभुजी देशपांडे या नावाने परिचित आहे. ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ याचा मी अध्यक्ष आहे. सरस्वतीबाई करणे ह्या आमच्याकडे त्यांच्या घराची तक्रार त्यांचा जावाई जो आहे गायकवाड हा त्यांना त्रास देतो म्हणून आणि त्यांचं घर बळकावण्याचा तो प्रयत्न करतो अशी तक्रार घेऊन ते आमच्याकडे आल्या आणि आम्ही त्या ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांच्या तक्रारीची आम्ही दखल घेतली. त्याप्रमाणे पोलीस कमिशनरला आम्ही भेटलो. पोलीस कमिशनरांनी अंबाझरी पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरला त्याप्रमाणे फोन केला आणि यांच्या तक्रारीची दखल घ्या आणि त्या सरस्वतीबाईला त्यांचं घर मिळवून द्या अशी पोलिसांना त्यांनी आदेश दिला. आणि या सगळ्या गोष्टीचं आम्ही ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सगळे कार्यकर्ते आम्ही या घटनेची दखल घेऊन आम्ही त्यांच्या मागे उभं राहतो आहे आणि त्यांना सतत आम्ही मदत करतो.